तर मंडळी आता आम्ही चाललो होतो पंढरपूरला, पण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. सगळ्यांना खूप जाम भूक लागली होती, पण आम्हाला हॉटेलच चांगलं भेटत नव्हतं, म्हणून सगळ्यांनी झोपून घेतलं. पेंगाळे होते सगळे थकले होते. आणि माझ्या दादाला इतकी भूक लागली त्याने ड्रायव्हरला साईडला बसून स्वतः गाडी घेतली. इतकी जात असताना खूप छान असे डोंगर लागले आम्हाला, खूप छान असं निसर्ग दिसलं. सो मग मी थोडंसं ते कॅप्चर केलं. मग आम्ही 2 रील्स शूट केल्या. ह्यावेळेस रील्समध्ये माझा पण सहभाग होता. आणि भूक लागली असल्यामुळे, विघ्नेशला इतकी भूक लागली असल्यामुळे त्याने डान्सच चालू केला. त्याचा डान्स पाहून त्याची मम्मी सुद्धा डान्स करायला लागली की भूक लागली आहे, खाना दो खाना दो खाना दो खाना दो. त्या दोघांचा डान्स बघून सगळे पण डान्स करायला लागले, भूक लगी आहे, खाना दो खाना दो खाना. मग शेवटी आम्हाला एक हॉटेल भेटलं, त्याचं नाव होतं शिवसमर्थ. खूप छान असा परिसर होता तिथलचा आणि आम्हाला खूप भूक लागली होती, खूप म्हणजे खूप. सो आता आपण बघूयात की हॉटेल कसं आहे. खूप छान अशी आत गेल्यावर अरेंजमेंट दिसली मला. एकदम फॅमिलीसाठी एक सेपरेट सेक्शन होतं. आम्ही सगळे खूप वेट करत होतो कधी जेव वगैरे. विघ्नेशची मस्ती खूप मस्त चालू होती. विघ्नेशला प्लेन उडवायचं होतं, सोबत टिशू पडलं होतं. सो मग मी टिशूचं त्याला प्लेन बनवून देत होते आणि तो मला मोटिवेट करत होता, आत्तू प्लेन. मग आमचा प्लेन बनवून झाला आणि तो आम्ही टेक ऑफ केला पण तो आत्तूकडेच क्रॅश झाला. श्लोक खूप कंटाळा होता. मग मुलांसाठी डाळ खिचडी आली होती. दोघांनी आपल्या प्लेट साफ केल्या आणि डाळ खिचडी प्लेटमध्ये घेतली. आपण खिचडी चमच्याने खातो, पण विघ्नेश फोर्कने खिचडी खात होता. दादा वहिनी त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काय ऐकत नव्हता. शेवटी वहिनी त्याला खाऊ लागल्या आणि मग मम्मी पप्पा पण त्याला श्लोकला फोर्स करत होते खायला, तो पण ऐकत नव्हता. आणि मग दादा वहिनीची चिडवी सुरू झाली. दादाने वहिनींना पुढे चिडवलं की वहिनी खूपच चिडल्या, रुसूनच बसल्या दादावर. आणि विघ्नेश मस्त TV बघत डाळ खिचडी खात होता. त्याला समजत नव्हतं की मम्मी पप्पा भांडतायत, मस्ती करतायत. तो आपला TV आणि तो आणि हा सर्व फिल्म आम्ही बघत होतो. मस्त मजा येईल. विघ्नेशच्या आजोबांनी त्याच्यासाठी किती छान अशी बॉटल बनवली होती, पाहू शकता. आणि मग विघ्नेशचं राहिलेलं उरले सुरलेलं मी आणि माझा बाबा, मी दोघांनी बेदम खाल्लं. मग विघ्नेश आणि त्याचे पप्पा सापसिडी खेळू लागले. आमचा विघ्नेश एवढा क्रिएटिव्ह आहे, त्याने कांद्याच्याच बांगड्या बनवून घातल्या आणि तो सर्वांना दाखवत होता की हे पहा माझ्या कांद्याच्या बांगड्या किती सुंदर आहेत. खूप भूक लागली असल्यामुळे मी मध्ये काही शूट केलं नाही, मी डायरेक्ट जेवण झाल्यावर शूट केलं. सो खूप छान असा एक्सपिरियन्स शिवसमर्थ हॉटेलचा मला लागला, कारण की त्यांच्या जेवण खूप अप्रतिम होतं. सर्विस थोडीशी लेट मिळाली आम्हाला, पण ती कमी त्यात जाणून येत नव्हती. मी तिथलच्या मॅनेजरला भेटले, त्यांना सांगितलं खूप छान होतं तुमचं जेवण, तुमची सर्विस, आणि तिथलच्या एका एम्प्लॉईला पण भेटली.